नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. झोपण्यापूर्वी तुम्ही एकदा हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच ऐका. सर्वात मोठी तुमची जी पण इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि ज्या पण तुमच्या पैशांसंदर्भातल्या अडचणी असो किंवा अजूनही कुठल्या अडचणी असो, स्वामी ते नक्कीच दूर करणार आहेत. श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी. सर्व काही आपले चांगले होईल. जर तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हो स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हो, पुढचे 8 मिनटं हा संपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. तुमच्या मनातील ज्या पण इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतील. शेवटपर्यंत संपूर्ण माहिती, संपूर्ण स्वामी भक्ती शेवटपर्यंत ऐका. रात्रीतूनच तुमचे भाग्योदय होईल. बाळा, स्वामी तुला सांगत आहेत, संकटांना घाबरू नकोस. कारण प्रत्येक संकटावर मात करायला आणि तुला आणखीन मजबूत करायला स्वामी तुझ्यासमोर येत आहेत. सर्व गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच काम करत आहे. बाळा, क्षणोक्षणी तुला माझी आठवण येत आहे. याचा अर्थ असा आहे की देव तुम्हाला जीवनाची दुसरी संधी आणि आपले स्वप्न जगण्याची संधी मिळवून देणार आहे. तर ही संधी गमावू नको. बाळा, तू जर हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवंत ठरशील. स्वामी म्हणतात, मी मार्ग, सत्य, जीवन आहे. या आठवड्यात आपल्या जीवनात काहीतरी उल्लेखनीय होईल. ब्रह्मांड सांगत आहे की तुमची चांगली वेळ जवळ आलेली आहे. वाईट परिस्थितीत खचून जाऊ नका. देव तुम्हाला यशस्वी करण्याची योजना रचत आहे. या जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगा. देव तुमची परिस्थिती बदलत आहे. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. तुमच्या अडचणींना दूर करेल. आपला देवावर विश्वास असल्यास हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. या व्हिडिओचा तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. आज आपल्याला जाणून घ्या, आपल्या स्वतःला जाणून घ्या. आपण गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा मिळणार आहे. स्वामींचा आशीर्वाद मिळत आहे. तुझी सर्वात मोठी इच्छा या 4 दिवसात पूर्ण होणार आहे. आपल्याला हवी असलेली इच्छा देव लवकरच तुला देणार आहे. या क्षणी देव मार्ग मोकळा करीत आहे. देव आपल्याला आपला कमकुवतपणा, आपल्या प्रश्नांची उत्तरे, आपल्या गोंधळासाठी शांती, आपल्या वेदनांसाठी बरे करण्यासाठी सामर्थ्य देत आहे. हार मानू नको. आपण एका विजयाच्या मार्गावर आहोत. देव तुमच्यासाठी एक योजना तयार करत आहे, ज्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल. देव म्हणतो, तुम्ही खूप तणावपूर्वक दिवस पाहिले आहेत, पार केले आहेत. आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही. तुमची इच्छा मंजूर झालेली आहे. सहमत असाल तर हा व्हिडिओ लगेचच लाईक करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ लगेचच शेअर करा.
जेणेकरून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल. त्यांच्या जीवनातली जे पण काही अडीअडचणी प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील. स्वामी म्हणतात, बाळा जरा धीर धर, योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आणि स्वामींकडे प्रार्थना करा की, प्रिय देवा, माझ्या हृदयाच्या तळापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला बरे केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल आणि मला प्रत्येक संकटातून सोडवल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे, असे स्वामींकडे शांतपणे म्हणा. देव म्हणतो, कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात प्रकाश, आनंद आणेल. स्वामी तुला सांगत आहे, आज वेदना संपत आहे. ज्याचे तू वाट पाहत आहे ते सर्व पूर्ण होणार आहे. पैसा, प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन संधीचा आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहे. स्वामी म्हणतात, कितीही चांगल्या गोष्टी येत आहे याची तुला जाणीव आहे का? तुम्ही अजून तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करा, सर्व काही ठीक होणार आहे. तुमच्यावर एक वेळ अशी येईल की जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला चुकीचे का वागवले. माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळ नक्कीच येईल. एक दिवस असा येईल की तुम्ही म्हणाल, मी यासाठी प्रार्थना केली होती आणि ती माझी प्रार्थना पूर्ण झालेली आहे. हा महिना संपण्याच्या आत तुम्हाला तुमच्या क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढे चांगले तुमचे होणार आहे. मला माहीत आहे तुझा कठीण काळ चालू आहे. तुला कोणीही समजून घेत नाही, पण बाळा, मी तुझ्यासोबत आहे. सर्वात कठीण काळात मी तुला तुझे दुःख सहन करण्याची शक्ती दिलेली आहे. तुझी परिस्थिती खराब असताना अनेकांनी तुमची साथ सोडली किंवा तुमची निंदा केली, पण त्या वादळात मी नेहमी तुझ्यासोबत होतो. तुला बळ दिले. मी आता तुम्हाला अशा पातळीवर घेऊन जाणार आहे की तुम्ही कधी तो विचार देखील केला नव्हता. आपल्या स्वामींकडे सर्वांनी शांतपणे प्रार्थना करा की, हे स्वामी, हा नवीन आठवडा जवळ येत असताना मी संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी तुमच्याजवळ प्रार्थना करतो. माझ्या कुटुंबाचे आणि माझे नुकसान होऊ शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून आमचे संरक्षण करा. तुझ्याशिवाय माझ्यावर प्रेम करणारे, लाड करणारं कोणी नाही. आम्हाला मार्गदर्शन करा. आणि तुमची ही प्रार्थना स्वामींनी ऐकलेली आहे. डोळे बंद करा. लक्ष्मी तुमच्या दारात येत आहे. तुमच्या सर्व समस्या आता दूर होणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा लवकरच तुमची पूर्ण होत आहे. जे तुम्हाला हवे आहे ते स्वामी तुम्हाला देणारच आहे. आता रडणे थांबवा. सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. वेळ आल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी चमत्कार करत आहेत. स्वामी म्हणतात की, तू हुशार आहेस. मी तुला निर्माण केलेला आहे. तू कोण आहे मला ठाऊक आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी आहे तुझ्या कुटुंबाची रक्षा करायला. तुझी ऊर्जा स्वच्छ झालेली आहे. सर्व नकारात्मक शक्ती काढून टाकलेली आहे. संधी तुझ्या दारात उभी आहे. तुझी आर्थिक स्थिती आता बदलणार आहे. पैसा, नवीन संधी तुझ्या दारात आता उभ्या आहेत.
ब्रह्मांडाला आज तुम्हाला आनंदी पाहायचे आहे. म्हणूनच आता देव चमत्कारानंतर चमत्कार तुमच्या आयुष्यात पाठवत आहे. विश्वास ठेवा आणि चांगल्या बातमीची वाट बघा. चांगली बातमी ही तुमच्या अगदी जवळच आलेली आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी.